शुक्रवार पेठेतील जैन मठातील भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर 19 एप्रिल रोजी 65वा महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे। त्याबद्दलची माहिती मठाधीश लक्ष्मीसेन महास्वामी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या सोहळ्यासाठी आचार्य श्री सकल कीर्ती आणि चंद्रप्रभुसागर महाराज उपस्थित राहणार आहेत। शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठाला 2000 वर्षांचा इतिहास आहे। या मठाच्या प्रांगणात भगवान आदिनाथ तीर्थंकरांची 28 फुटाची संगमरवरी मूर्ती आहे। गेली 65 वर्ष या मूर्तीवर महामस्तकाभिषेक केला जातो। या वर्षीचा महामस्तकाभिषेकाचा सोहळा 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे। मठाधीश लक्ष्मीसेन महास्वामी महाराज यांच्यासह आचार्य श्री सकल कीर्ती आणि चंद्रप्रभुसागर महाराज या सोहळ्याला उपस्थित असतील। तर इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आदर्श दाम्पत्य म्हणून सन्मानित केलं जाईल। तीर्थंकरांच्या मूर्तीवर उसाचा रस, हळद कुंकू, रक्तचंदन, श्वेतचंदन यासह विविध औषधी वनस्पतींचा अभिषेक केला जाईल। या सोहळ्याच्या मुख्य यजमानपदाचा मान कांचन भिवटे परिवाराला देण्यात आलाय। शिवाय मठाच्या आवारातील जाज्वल्य देवी, ज्वालामालिनी माता यांच्या मूर्तीवरही अभिषेक होणार असल्याचं लक्ष्मीसेन महास्वामी महाराज यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला सुरेश मगदूम, बाबूराव मगदूम, सुरेश रोटे, जेबी पाटील, संजय अडके, महावीर मगदूम, सूरज माणगावकर, अतुल होणोले, विशाल शेटे उपस्थित होते।